उशीर झालाय. मुलींनो चला का आटपा लवकर, उशीर झालाय सगळाच. दीदी काय झालं? सानिका तू ताई आहेस ना दीपूची, मग हट्ट नाही करायचा. आणि ती आधी आली आहे, तिला तयार होऊ दे. तिचा नोकरीचा पहिला दिवस आहे आज. दीपू तू तयार हो लवकर बेटा, उशीर नको व्हायला. हे बरोबर नाही हा. दीपू सगळ्यात लहान म्हणून सगळ्यांची लाडकी, ही सगळ्यात मोठी म्हणून सगळ्यांची लाडकी, आणि मी मधली म्हणून सगळ्यांची आवडती ना. पावटपणा करू नको, मला काम करू दे. चल अहोशाला का दीदी, झाला करावा निवडून. असं करून कसं चालेल? उद्या अमेरिकेला लग्न करून जाणार आहेस की नाही तू? मग असं हळूहळू काम करणार आहेस का तिथे? चालेल का तसं? नाही ना. मग लवकर लवकर शिकावं लागेल ना आपल्याला काम करायला. हा पटपट हात चालवायचा. दे रवा मी निवडते, तू जा केर काढ जा. अगं उठ आणि केर काढ जा. चला केर काढा. नाही चला 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 केर काढा, केर काढा. नो नीटपणे केर काढ. काढते. दीपू अगं हळू. किती वेळ लागतो ग? किती वेळ म्हणजे 5 मिनिटात आले. 5 मिनिटं. मला तुला माहिती. आई प्लीज हिला मागं. अगं 5 मिनिटं लागले होती. अगं काय चाललंय तुझं? का त्रास देतेस तू तिला? ती बघ किती त्रास देते मला. तिला किती वेळ लागतो अंघोळ करायला. बघ ना तू किती वेळ गेली होती ती आतमध्ये. दीपू तू लक्ष नको देऊस तिच्याकडे. हा बाळा तू तुझं तयार हो लवकर. ए तू चल चल चल, तू आंघोळीला चल चल. मला वेळ नाही लागत. मी अशी जाईन आणि अशी 2 मिनिटात जाऊन येते मी. कावळ्याची अंघोळीची. काय बोलली ग? मी नाही काय बोलले. सांग ना काय काय. अगं मी खरंच काय नाही बोल. सांग ना. ए आई सानू जाऊन येते तुला बघते. बघते. ए आई बघितलंस ना. आई आई माझी जीन्स का धुवायला टाकलीस? माझी फेवरेट जीन्स होती ती. का टाकली धुवायला? का टाकली म्हणजे? मळलेले कपडे धुवायला नकोत? 2 महिने झाले न धुता तशीच वापरत होतीस. आज मिळाली भिजत घातली. ई किती मळली होती ती. तू पण नाही. मग आता काय घालू मी? ताई माझी जीन्स घाल ना, तुझी ती फेवरेट. मस्त दिसते तुला. थँक्यू. आधी दीपू घरात सगळ्यात लहान तू आहेस, पण सगळ्यात समजूतदार तूच आहेस. बाबांचा गुण आहे तो. बाबांचा तेवढा गुण आणि आईचा काय अवगुण. अगं तसं. अच्छा तू प्लीज सानूताई सारखी बोलू नकोस हा. गंमत केली ग. मनोहर मनोहर नमस्ते सर, ओळखलत मला? साळगावकर. साळगावकर इंद्रजित. येस सर, इंद्रजित साळगावकर. हा कसं आहे, आम्हा शिक्षकांना हजेरी पटावरचीच नावं लक्षात राहतात. साळगावकर इंद्रजित. 2006ची बॅच ना? बरोबर सर. तू इथं कसं काय असतोस कुठे? सर इथे जरा बाजूच्या बिल्डिंग मध्ये काम होतं आणि तसंही मी मुंबईतच असतो. हो मनोहर काय आहे सध्या पोटा पाण्याचं काय? बिझनेस? माझा बिझनेस आहे सर. शबास. शून्यातून व्यवसायात पडणं म्हणजे धैर्य लागतं साळगावकर. आणि कसं आहे, तरुण मराठी मुलं व्यवसायात पडतात याचा विशेष आनंद आहे. शब्बा. हे मनोहर घरी येतोच? इथेच राहतो मी. मनोहर. नाही नाही, नंतर कधीतरी येईन सर. आज जरा ऑफिसला लेट होतोय. चहा घेऊन जा पटकन पटकन. मनोहर. ए मनोहर. मनोहर माझं नाव आहे. नाही सॉरी सर, पण कसं आहे, घरात मी, मुली आणि बायको असते. त्यामुळे कसं असं रस्त्यावर उभं राहून त्यांच्या नावानं हाका मारणं बरोबर नाही दिसत.
म्हणून मग मी माझ्याच नावानं हाक मारतो. ओ अगदी बरोबर आहे सर. हा. चालेल सर, मी येतो सर. हा. खूप छान वाटलं सर भेटून. मनोहर, आले आले. अहो काय किती वेळ हाका मारतोय मी. अहो कामात होते ना जरा. हा. हा, सगळं सामान मिळालं का? हो मिळालं. फुलपुडी विसरलोय, तेवढी घेऊन येतो. लवकर या. नमस्कार कर. बस बस बस. आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस, त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेव. नोकरीवर कुठल्याही कामाची लाज बाळगायची नाही आणि लाज वाटेल असं कुठलंही काम करायचं नाही. हो बाबा. घे. ठीक आहे. अरे बघ तरी. आयुष्यात वेळ महत्वाची. बाबा मला पण नवीन घड्याळ पाहिजे. सानू, तू नोकरीला लागलीस की तुलाही मिळणार. नमस्कार करते. यशस्वी हो. यशस्वी हो. नको नको नको, माझ्या पाय नको. मी फक्त 2 वर्षांनी मोठी आहे. ऑल द बेस्ट. अगं, झालं का तुझं सुरू? दीदी नोकरीला चालली आहे ती. पाठवणी नाही करत होत आपण तिची. अहो, किती वाजले? वाजले. चल दाखव मला. वॉच दाखव, वॉच दाखव. घड्याळ कुठे आहे तुमचं? हे जास्त टाईट नाहीये ना? वाव, काय भारी आहे. हिला काय ना? मालती अग, आता किती वर्ष राहिलेत माझी. एके दिवशी माझी ही टिकटिक थांबेल. टिपूच्या मनगटावर असलेल्या घड्याळाची टिकटिक मात्र आयुष्यभर चालू राहील. आणि कसं आहे, आता माझी नाही तिची वेळ महत्वाची आहे. चला. तुम्ही बेस्ट बाबा आहात. बाबा, मी खरंच खूप लकी आहे की मी तुमची मुलगी आहे. चला लिहूया. ए, घड्याळ दिलंय ना तुला आता, मग हा वेळ पाळायला हवी. हा
सर ऐका ना जरा, काय झालं, तुमचा भाचाच लागणार होता बँकेमध्ये. अहो म्हणजे त्याच्यासाठीच वेकन्सी तयार केली होती ना मी बँकेत. पण ती मुलगी, काय तिचं नाव, हां ती दीपिका देशपांडे, तिचा बायोडेटा नेमका आमच्या वरच्या साहेबांकडे गेला. हां, आणि तिला मार्क जास्त होते ना, त्यामुळे मग तिचं काम झालं बँकेमध्ये. पण तुम्ही काळजी करू नका, आठवड्याभरात ती मुलगी इथनं पळणार की नाही बघा. हा, मी घालवणार ना. अहो कसं आहे, मग तुमच्या भाच्याची जोडणी लागणार इथे बँकेत. हा सर, जरा एक काम होतं, म्हणजे ते तुमचं नवीन कंपनीचं लोन आहे ना, ते मी माझ्या रिस्कवर पास केलंय. तर तेवढी जरा कागदपत्र नीट पाठवा म्हणजे झालं. नाही म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको, बाकी काही नाही. हा, मला ना माझ्या नोकरीचा पहिला दिवस आठवतो. काय घाबरलो होतो मी. काय तुम्ही? तू मात्र मोठ्या आत्मविश्वासाने चाललीस. हो काका, ठोकली असती ना गाडी. कशी काय? अरे पिवळा सिग्नल पडला होता. येल्लो असेल तर जायचं, ग्रीन असेल फक्त जायचं, रेड असेल तर फास्ट जायचं. कळलं का तुम्हाला? काय भाषा रे याची, जायचं. या लोकांना कुठं जायचं? माझंच चुकलं. लोकांना काय घाई असते मला कळत नाही. तुला सांगतो, हा आता मुलगा गेला ना, हा नक्कीच नागरिक शास्त्रामध्ये नापास झाला असणार. बाबा नमस्कार साहेब, मी मनोहर देशपांडे, उपमुख्याध्यापक आहे. दीपिका माझी मुलगी आजपासून आपल्याकडे नोकरीला लागली आहे. आपण एवढी संधी दिली तिला म्हणून आपले आभार मानायला आलोय. ही तिची सगळी प्रशस्ती पत्रक आहेत. खेळ, संगीत सगळ्यात प्रावीण्य. आता कामाचं मार्गदर्शन आपण करा दीपिकाला, आणि काही चुकलं तर हो हो हो. बरं, एक सुचव का? डेप्युटी शब्द आहे ना, हा चुकलाय. त्याची वेलांटी पहिली आली, ती दुसरी हवी. टी दीर्घ करून घ्या तेवढं. येतो बाळा. थँक्यू. आणि सर लिस्ट कसली? देशपांडे होय, हा तुमचा डेस्क, हे तुमचं डिपार्टमेंट, आणि तुमच्या लिस्ट आहेच आहे. करा कॉलिंगला सुरुवात. सर पण कसली लिस्ट आहे? अहो कसली लिस्ट काय? अहो लोक बँकेतनं कर्ज घेतात, ते परत करत नाहीत, ती वसुली करायला नको, त्यासाठी कॉलिंग करावं लागतं. करा सुरुवात. मनोज चौधरी. हॅलो, गुड मॉर्निंग. मनोज चौधरी का? काय काम आहे? नमस्कार, मी दीपिका देशपांडे बोलते, SP बँकेतून. ते
तुमच्या लोनचे 3 हप्ते थकवलेत तुम्ही. हा मग हेच विचारायला फोन केला होता की कधीपर्यंत जमेल तुम्हाला पैसे द्यायला. नाही देणार. फालतू फोन नाही करायचा परत. हा काय सर. हॅलो. तुला माहिती आहे ना आपण बाई बरोबर काम नाही करत ते. हो पण काय झालं माहितीये का, मी सांगतो लोचा. सोनटक्के तुला पुरता ओळखतो. हा मी मुद्दाम तिला वसुली डिपार्टमेंटला टाकलंस ना. चेंज करायचं. चेंज कसं करणार, शक्य नाही ते. म्हणजे हेड ऑफिस वरनं तशी ऑर्डर आहे की त्या बाईंना वसुली विभागात ठेवायचं म्हणून मी हॅलो. हॅलो देशपांडे बाई, जरा आतमध्ये येता का केबिन मध्ये. हो सर आलेच. अरे मारत नाहीये, पाय मोकळा करतोय. मे आय कम इन सर. या लगेच या. काय झालं सर. देशपांडे बाई, हे इंद्राजी आहेत. हॅलो इंद्राजी. बर देशपांडे बाई, तुम्हाला आजपासून यांच्याबरोबर फील्डवर जायचंय आणि वसुली करायची आहे. निघायचं इंद्राजी. इंद्राजी कुठे जायचंय ते सांगता का प्लीज. इंद्रा, आज आपण यांच्यावर जायचं. इंद्रा कोणाबरोबर जात नाही, दुनिया इंद्रा बरोबर जाते. ऍड्रेस द्या बाईला. बाई 122 स्नेहा सदन ठाणे पूर्व. आय एम सत्तू, इंद्रा फ्रेंड, नो मॅरेज. इंद्राजी बॅग. आय गो बाईक, यू गो रिक्षा. स्नेहा हा, स्नेहा सदन 122 ठाणे पूर्व. रिक्षा सुनो. अरे चल सत्तू, बस पटकन. बाई थांब ना, बँक वाल्याला रिक्षा मिळत नाहीये. रिक्षा रुको. 122. अरे पूरा सुन के तो नहीं बोलो. भाई ऐक ना, त्या बँक वाल्यासाठी रिक्षा थांबत नाहीये. रिक्षा भाई कर ना काहीतरी. रिक्षा रुक. अरे भाई काहीतरी कर ना. भाई बँक वाल्यासाठी रिक्षा थांबत नाहीये, काहीतरी कर ना भाई. हो बसा ताई, बसा बसा. सोडतो मला. बस चला आता रिक्षा थांबिंग. वी आर गोईंग. कुठे राहिल्या या बाई काय माहिती.
ते काय झालं, सिग्नलला रिक्षा थांबली, तुम्ही निघून गेलात पण ट्रॅफिक लागलं, थोडा उशीर झाला. इंद्राजी, हे जे मनोज चौधरी आहेत ना, ते खूप वाईट बोलले माझ्याशी फोनवर. मला म्हणाले पैसे देणार नाही. करूया आता आपण प्रोसिजरला सुरुवात. हो. ही वही कशासाठी? नोंद करावी लागेल ना कलेक्शनची. प्लीज तुम्ही दोघं सुद्धा आय कार्ड घाला प्लीज. मी बँकेसाठी काम करतो, बँक मध्ये नाही. आपला हात हेच आपला आय कार्ड. आणि हे माझं आहे का? हे न बघता का बोलतात माझ्याशी? मी बघतोय ना तुमच्याकडे. करूया सुरुवात. हो इंद्राजी. काय झालं पायाला? काय नाही, चालू द्या तुमचं. नमस्कार, मी दीपिका देशपांडे, SP बँकेतून आले. ते मगाशी फोनवर बोलणं झालं आपलं. येडी आहेस का तू जरा? सांगितलं ना हप्ता भरत नाही म्हणून. काय करायचं ते करून घ्या आणि घरी यायचं काम नाही. जा अजून एक नोटीस पाठव, कोर्टात भेटो. चला निघा. झालं तुमचं? आधार कार्डची कॉपी द्या यांच्या. ते 3 महिने तुम्ही इन्स्टॉलमेंट्स दिले नाहीयेत म्हणून आज आम्हाला यावं लागलं. सांगितलं ना नाही देणार. चला निघा. माझी सटकली ना तर. सटकली तर काय रे? तर काय? बैराज का रे तू? नाही देणार म्हणून सांगितलं ना पैसे. कधी देणार पैसे? नाही देणार. पैसे कधी देणार? सांगितलं ना नाही देणार पैसे. पैसे कधी देणार? नाही देणार. काय करणार तू? ह्या पुढे धमकी देणं तर दूर, धमकी देण्याचा विचारही केलास ना, याद राख, रिसीट फाडायची. सत्तू